अमरावतीमध्ये प्रयागराज कुंभमेळ्याच्या नावावर शेकडो नागरिकांची फसवणूक करण्यात आलेली आहे। अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयासमोर भाविकांच्या नातेवाईकांनी राडा घातलेला आहे। अमरावतीतले हजारो भाविक प्रयागराजमध्ये अडकलेत। कुंभमेळ्याला मेलेल्या नागरिकांची व्यवस्था न झाल्याने ते परत अमरावतीत येऊन पोलीस आयुक्त कार्यालयावर धडकले। सूरज मिश्रा नावाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी या नागरिकांनी केलेली आहे। अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना कारवाई न केल्यामुळे नागरिक आक्रमक झालेले आहेत। अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयासमोर नागरिकांचा ठिय्या पाहायला मिळाला। गृहराज्यमंत्री पंकज भोयर आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतानाच पोलीस आयुक्तांसमोर नागरिकांनी कारवाईची मागणी केली। अमरावतीमध्ये गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या कार्यक्रमात नागरिकांनी घुसण्याचाही प्रयत्न केला। पोलीस आयुक्तांकडून उपायुक्तांकडून नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न या संदर्भात अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध जवाळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अनिरुद्ध, अमरावतीमध्ये हा जो प्रकार घडलेला आहे, जे काही भाविक प्रयागराजमध्ये अडकलेले होते त्यांच्या नातेवाईकांनी हा राडा घातलेला आहे, नेमका काय प्रकार घडला? नक्कीच आता जर पाहिलं तर अमरावतीमधून जवळजवळ 400 पेक्षा अधिक भाविक जे आहे ते सूरज मिश्रा नावाचा एक व्यक्ती घेऊन गेला होता आणि या भाविकांची जी आहे ते तिथे मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली। मोठ्या प्रमाणात शेकडो नागरिक जे आहे ते अमरावतीचे अडकलेले होते आणि याचा मोठा फटका नागरिकांना बसलेला होता आणि त्यामुळे आता काही नागरिक जे आहे ते आता अमरावतीमध्ये परतलेले आहे आणि अमरावतीमध्ये परतल्यानंतर त्यांनी जो आहे तो आता अमरावतीच्या पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात राडा घातलेला आहे आणि सूरज मिश्रा जो व्यक्ती आहे त्याच्यावर आता कारवाई करण्याची जी आहे ते मागणी करतात आणि त्याच्या जर पाहिलं तर ठाणेदारांनी सूरज मिश्रांवर कारवाई न केल्याचाही आरोप नागरिकांनी केलेला आहे आणि त्यामुळे हा मोठा राडा सध्या पोलीस आयुक्त कार्यालयात झाल्याचं इथं पाहायला मिळालेलं आहे। सध्या जर पाहिलं तर सध्या नागरिक जे आहे ते शांत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी सध्या पोलीस घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद अनिरुद्ध, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अमरावतीमध्ये भाविकांनी प्रयागराजमध्ये ज्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे त्या भाविकांच्या नातेवाईकांनी अमरावतीमध्ये हा राडा घातलेला आहे। पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची देखील झालेली आहे आणि पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला।